तो फांदीवरून बोलायचा, काय म्हणे मगर दादा तुझं काय चाललं? मगर म्हणायचं काही नाही, माझं सुखात आहे, माझा आनंदात आहे, माझी पत्नी लेकरं आनंदात आहे, तुझं काय चाललं? तो म्हणायचं माझंही आनंदात चाललं. दोघांचं हे प्रेम. रोज मात्र एकमेकांना भेटायची. एका दिवशी काय झालं, मगर सकाळी घरून निघायला, घरून निघता निघता बायकोने विचारलं, आज एवढ्या लगबगीनं कुठं चाललात? म्हणे थोडं थांबा ना, मी तुमच्या आवडीचं जेवण बनवलेलं आहे, खाऊन जा. मगर दादानी सांगितलंय, पा किती जरी गोड बनवलं ना, माझ्या मित्राला भेटल्याशिवाय मला खायला गोड वाटत नाही. एवढं प्रेमाचं नातं आहे का? हो. असं आहे का? खरं सांगा मालक, तुमचं माझ्यावर प्रेम आहे की त्या मित्रावर प्रेम आहे? कोणी विचारलं? मगरीने ना, म्हणजे थोडक्यात बायकोनी विचारलं. हट्ट आहे बा, स्त्री हट्ट आहे. मगराने सांगितलं, अगं तसं वेळेसारखं काय बोलते? मित्र म्हणजे मित्र आणि पत्नी म्हणजे पत्नी. पत्नीची जागाही कोणी घेऊ शकत नाही, मित्राची जागाही कोणी घेऊ शकत नाही. पण बायकोचा प्रश्न आहे, आज तुम्हाला दोघांपैकी एकालाच निवडावं लागेल. काय करावं माणूस? काय कराल तुम्ही? स्विच ऑफ फोन करा, सोडून द्या. मित्र कितीतरी भेटतील पण बायको आताही तसंच सोडून द्या. मगराने विचारलं, हो म्हणे, काय करावं? बरं जाऊ दे, माझ्या मित्राचं सोड, मला तू प्राणापेक्षा प्रिय, सांग म्हणे तुझं पोट बी पुरवतो, काय पाहिजे? ती म्हणे काहीच नाही, तुमचं जर खरंच प्रेम माझ्यावर असेल तर एकच करा. काय करा? मला दिवस गेलेले आणि माझी एकच आशा आहे, काय? डोहाळे लागले मला, काय खायचे? काही नाही, त्या माकडाचं काळीच खायचं. ती म्हणते, मला तुमचे मित्र माकडाचं काळीच खायचे, दुसऱ्या माकडाचं नाही, मित्र माकड जो तुमचा सखा आहे ना, जो तुमचा मित्र आहे ना, त्याच मित्राचं मला काळीच पाहिजे, तेच खाण्याची मला डोहाळे लागले, दुसरं खायचं. पत्नी सोडता येत नाही महाराज. ऐकलं त्यांनी. तो म्हणला, काळजी करू नको, हा गेलो माझ्या मित्राचं काळीच तुझ्याच करता पाहिजे ते तयार आहे. तो गेला दररोजच्या सारखा काठावर येऊन थांबला. तेवढ्यामध्ये तो माकड दादा आला होता, बसला फांदीवर. माकड दादाला आज मगरानं हट्ट लावायला सांगितलं, दादा आज आपली मैत्री फार टोकाला आलेली, आज फार जिव्हाळा आपला वाढलेला आहे. आणि मगर दादा म्हणतो, माकड दादा तू आज माझ्या घरी पाहुणचाराला चल, चहा पाण्याला चल. माकड म्हणलं, कधी नाही ती आज पाण्यातल्या सोबत कसं जाऊ बा घरी? माकड हुशार होतं, ते म्हणलं जिथपर्यंत जाता तिथपर्यंत जा, नाही जमलं तर घरला परत या, पण जायला काय हरकत आहे? मित्र मागतोय ना, जायला काय हरकत नाही, चल म्हणे दादा ये. मगराच्या पाठीवर माकड बसला. पाण्यात जसं जसं मध्ये जाऊ लागले, माकड अर्धा बुडाला, पूर्ण तोंडापर्यंत पाणी आलं. मगरानं विचार केला, माकड दादा पुढे जायचंय, अजून घर माझं लांब आहे. माकड दादा म्हणला, तुझ्या घरला येईपर्यंत माझी पुण्यतिथी इथंच होते, तुझ्या घरला यायचं काही कारण नाही, मध्ये येऊ शकत नाही, मी काय करू? काही नाही म्हणे दादा, येऊ शकत नाही, तुझा पाहुणचार मला मिळाला, आता मी इथूनच माघारी फिरतो. पण मगरानं विचार केला, नाराज होऊ लागला मगर. त्यावेळी आपल्या माकड दादाने विचारलं, का नाराज होतोस? सांग, तुझ्या घरी मी नाही आलं म्हणून नाराज होतोस का? काळजी करू नको, उद्या येताना वहिनीला सोबत घेऊन ये ना, उद्या तुझ्या पत्नीला तुला मी कडेवरच भेटून जाईल, काळजी करू नको. वाटलं तर तिथंच फराळाचं घेऊन ये. माकड हुशार होता, बोलू लागला. त्यावेळी मगर पुन्हा नाराज झाला. मगराच्या नाराजपणाचा प्रश्न काय विचारला माकडाने, सांग म्हणे तू एवढा नाराज का होतो? सांग, मित्र आहेस ना, मग नाराज होऊ नको, संकोच करू नको, सांग मला तुला काय पाहिजे, तुला नेमकं काय पाहिजे सांग. त्यावेळी मगरानं सांगितलं, काय नाही दादा, माझ्या बायकोला डोहाळे लागले रे. बर, काय पाहिजे सांग ना. वहिनी आहे, काय लागतं ते सांग, मी द्यायला तयार आहे. त्यावेळी मगरानं हळूच प्रश्न काढला, म्हणे काय नाही, तिला तुझं काळीच खायचं. काय खायचंय? तुझं काळीच खायचं. माकडाला मैत्री कळाली, हे आपल्या खऱ्या मैत्रीतलं नाही, हे कुठपर्यंत एक जीव काढणारा मित्र आहे. आजही बरेच मित्र असे की जीवाला भेट दिले. माकडाला कळालं, माकड फार हुशार होता, चतुर होता, लक्ष देऊ नाही का. माकडानं सांगितलं, दादा अरे तुझी बायको ती माझी वहिनी, आणि माझ्या वहिनीला जर काही खाऊ वाटलं मी नाही दिलो तर काय माझ्या जीवनाला अर्थ राहिला? म्हणे जरूर दिलो असतं म्हणे माझं काळीज, पण गंमत अशी झाली दादा, तुला भेटायला येताना घरी मजन बायकोचं भांडण लागलं.
रस्त्याला येताना माझं बायकोचं भांडण लागलं. गडबडीमध्ये सगळा शृंगार केला पण काळीजच तेवढं घ्यायचं विसरलो. सगळं लावून घेतलं, हाता पायाला तेल बुटलं सगळं, पण एवढं काळीजच मध्ये ठेवून घेऊन यायचं विसरलो. ते काळीज कुठं राहिलं? घराकडे राहिलं. म्हणून आता आज मी तुझ्या पत्नीला काळीज काही देऊ शकत नाही महाराज. कधी देईल? उद्या देईल. जीव वाचला निघून आला. सांगायचं तात्पर्य काय? कोणावरही तुम्ही प्रेम करा, ते तुमच्या जीवावर बेतल्याशिवाय राहणार नाही. पण जगामध्ये असा एक शिव परमात्मा आहे ज्याच्यावर तुम्ही जर प्रेम केलं, एकदा तुमच्या हाताला जर तो पकडला, प्रेमाचा अंकित नसोडी संगती प्रेमाची सदैव तुमच्या पाठीशी तो उभा आहे. आणि तुम्ही जिथं जिथं जाताल ना, तिथं तिथं तो परमात्मा तुमच्या मागं पुढे येऊन उभा राहतो. आणि हे जर आम्ही जर जीवनामध्ये केलं तर काय होतं? भक्ती जर आमच्या प्राप्त झाली तर आमच्या डोळ्यामधला अहंकार निघून जातो. आमच्या डोळ्यातले षडविकार बाजूला होतात. जीवाचा निर्मळ शिव होतो. आणि शिव जर ज्यावेळी आम्ही झालो त्यावेळी आमच्या डोळ्यातला अहंपणा निघून गेला की आम्ही जिकडं पाहावं तिकडं शिवमय सृष्टी आम्हाला डोळ्याला दिसू लागते. एकदा का तुमच्यातला जीव शिव दिसू लागला त्यावेळी माणूस काय होतो? स्वतःहून त्याच्या पुढे नम्र